रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आज आले मी आमचा घरचा भुईमुग खुरपायला. बघा, भुईमुगामध्ये भरपूर असं गवत झालेलं आहे. जिथे बकरे बसवली ऊन होती जरा जास्त तेवढ्याच आहे पट्ट्यात भरपूर असं दरवर्षी गवत झालंय. पाहू भर शकता उन्हात तुम्ही. पाऊस घेऊन आभाळ तिकडे मनातला त्या साईडला आमचे तरी पावलं 6-7 चालत वाफे राहतात. खुरपून झालेले आहे. मन चालत नाही. आणि इकडे मधल्या पट्ट्यात बकरे घामाशिवाय बसवल्यामुळे शरीरामध्ये कुणीच तेवढ्या बोलत भागात नाही. भरपूर असं गवत झालंय. तितक्यात कुठून 24 एक जणी ढग आम्ही सूर्यासमोर खुरपायला. येतो. भरपूर असं ऊन लागतंय. तितक्यात कुठून एक उन्हाळा ढग चालू झाला सूर्यासमोर त्यामुळे ऊन येतो. पण भरपूर लागतंय. उन्हामधला काही डोकं भाग तापलंय. पंखांखाली घेतो. बघा, भरपूर गवत आहे. वारा उन्हाळ वेगवेगळ्या मुलासारखा प्रकारचं सैरा गवत वैरा आहे. पळत राहतो. दारुडाचं, पाना फुला झाडांवरती गोळू, छपरावरती डोळा, चढून पाहतो. दुपार असं टळून भरपूर गवत संध्याकाळचा आहे. पण सुरू मोठं होतो झालं पुन्हा त्यामुळे खेळ. उरकतंय. उन्हा आता आम्ही मागून बसलोय चालत जेवण येते गार करायला. गार कातरवे. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस सावल्या बदलून चिक्कूच्या घेतो. झाडाखाली मस्त बसलेलो पावसाआधी आहे जेवण ढगांमध्ये करायला. कुठून गारवा येतो. आम्ही 24 जणीचे खुरपण्यासाठी पण उरकते खुरपणी. जेवण करतो, या सर्वांनी जेवायला. जेवणात भरपूर असे मेनू आहेत. भेंडीची भाजी सुकी, बिबडी आहे, शेंगदाण्याची चटणी, मेथीची भाजी. बघा, आम्ही जेवायला बसलोय तिथं त्या आईंनी आम्हाला दही पण आणून दिलेलं आहे. म्हणजे दुपारच्या वेळी दही पण खातोय आम्ही. भरपूर असं घट्ट म्हशीचं दही आणून दिलेलं आहे, ते खातोय आम्ही भाकरीसोबत. खूप छान लागतं. बघा, पांढरं शुभ्र किती छान दही आहे. भुईमुग अजून राहिला आमचा खुरपायचा, तो आता उद्या खुरपणार आहे.